नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गोविंद. आज BSTV फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज विषय घेऊन आलेलो आहे की हे पाठीमागे जी बघताय ज्वारीचे पीक आहे, ह्या ज्वारी पिकावर कोणकोणत्या प्रकारचे रोग येत असतात किंवा काय समस्या येत असतात त्या ज्वारी पिकावरती, ह्याबद्दल थोडीशी माहिती सांगणं अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. शेवटपासून नक्की बघा, म्हणजे तुम्हाला 100% हा व्हिडिओ बघितलेला फायदा होणारच आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्यावर कोणकोणत्या किडी किंवा रोग येत असतात. तर ह्याच्यावर शेतकरी मित्रांनो, मुख्य रोग म्हणजे की चिकटा. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्याला माहीत नाही की चिकटा हा रोग कशामुळे येतो. जुनं पीक आहे शेतकरी मित्रांनो हे, परंतु बऱ्याचशा शेतकऱ्याला माहीत नाही की चिकटा येतो कशामुळे. तर शेतकरी मित्रांनो, चिकटा येत असतो जास्त थंडी पडली. आता हे चिकटा कोणत्या महिन्यात येत असतो, तर 15 डिसेंबर तर 15 जानेवारीच्या आतमध्ये हे चिकटा रोग येत असतो शेतकरी मित्रांनो, जास्त प्रमाणात. 15 डिसेंबर तर 15 जानेवारी. तर शेतकरी मित्रांनो, हा रोग येत असतोय की आपल्या कापसावर मावा जे पडत असतोय, हे माव्यामुळे शेतकरी मित्रांनो चिकटा रोग येत असतो. शेतकरी मित्रांनो, मावा जास्त प्रमाणात पडला तर चिकटा रोग हे 100% कापसावरती डिसेंबर महिन्यामध्ये आणि जानेवारी महिन्यामध्ये कापसावरती येत असतो आणि ज्वारी पिकावर येत असतो. तर शेतकरी मित्रांनो, हे चिकटा मावा जर पडला आणि त्यांची विष्ठा जी असते शेतकरी मित्रांनो, ती वरच्या पानावर मावा आणि त्याच्या खालच्या पानावरती त्यांची विष्ठा टाकत असतो मावा कीड. तर ते चिकट लेअर तयार होती खालच्या पानावरती आणि चिकट लेअर होऊन आपली ज्वारी पीक जे आहे तर व्यवस्थित चांगल्या प्रकारे कडबा होत नाही शेतकरी मित्रांनो. लालसर किंवा काळा त्याच्यावर कलर बसतो आणि व्यवस्थित चांगल्या ज्यावेळेस आपल्याला ज्वारी पीक काढायचं असते त्यावेळेस काय होतं की हाताला चिकट लेअर लागत असते. त्यामुळं त्याच्या व्यवस्थापन काय करायचं शेतकरी मित्रांनो, की त्याच्यावरती मावा कोणत्या औषधाने, एखाद्या कीटकनाशकानं, म्हणजे इतकं काय भारी मावा म्हणजे रोग आहे ते माव्याचा जे रोग आहे ते इतकं काय भारी नाही. कोणत्या एखाद्या साध्या कीटकनाशकानं जाऊ शकतो. एखादं साधं कीटकनाशक तुम्ही हाणू शकता शेतकरी मित्रांनो. त्यात टाटामिळा असन, फेक्टर असन किंवा पनामा असन शेतकरी मित्रांनो. जर शिल्लक कापसावरती आपल्याला हाणलेलं औषध असन एखादं कीटकनाशक, ते सुद्धा ह्याच्यावर हाणू शकता शेतकरी मित्रांनो. जर एखादी फवारणी केली तर मावा किलरमुळं मरून जाईन आणि तुमच्या ज्वारी पिकावर चिकटा हे रोग येणार नाही. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरा रोग जे आहे तर शेतकरी मित्रांनो, गाभीमर असन किंवा शेंडाळी असन. तर गाभीमर जे असतं शेतकरी मित्रांनो, काय असतंय की ह्याच्यामध्ये दैवार पडत असतंय सकाळी सकाळी, आणि दैवारामध्ये माशीनं ते दैवार जे असतं ह्या कोंगाण्यामध्ये जे दैवार असतं शेतकरी मित्रांनो, आणि दैवारामध्ये त्या पाण्यामध्ये जर वेष्टा एखाद्या माशीनं केली त्याचं जंतू तयार होतो शेतकरी मित्रांनो. आणि जंतू तयार होऊन ते खाली त्याची आळी तयार होऊन शेतकरी मित्रांनो, ते जे मेन म्हणजे जिथून वाढवत असती ज्वारी पिकाची, त्याचा शेंडा कट करतं शेतकरी मित्रांनो, आणि त्यांनी गाभीमर लागत असते. त्यामुळं तुम्ही एखादं अळीनाशक घेऊ शकता. कोणत्या प्रकारचं अळीनाशक घ्यायचं आहे आणि फवारणी करायचं आहे, म्हणजे एखादं माव्यासाठी आणि एखादा अळीसाठी, याचं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून व्यवस्थित फवारणी करा. कोणत्याही प्रकारचा रोग हे येणार नाही शेतकरी मित्रांनो. ही होती आजची माहिती. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.